नमस्कार मंडळी. कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. गीता रहस्याचा पुढला भाग विस्तृत अर्थ आता आपण जाणून घेतोय. तर चला आपण जाणून घेऊया की पुढचा अर्थ काय आहे. तो गीता रहस्य कर्म जिज्ञासा भाग 2 सत्य हा एक लेख आहे. गीता रहस्यामध्ये संपूर्ण गीतेचे परीक्षण करून कर्मपर दृष्टीने त्यातील सर्व मुद्द्यांची किंवा अध्यायांची जुळणी कशी लागते हे लोकमान्यांनी खुलास्यावर दाखवलेलं आहे. प्रोफेसर डायसन यांनी अशी मांडणी करणं हे अत्यंत कष्टसाध्य आहे असे त्यांच्या फिलॉसॉफी ऑफ उपनिषदस या ग्रंथात म्हटलेलं आहे. गीतेतील विषयाचे मर्म पूर्ण लक्षात येण्यासाठी परस्पर विरोधी नीतिधर्माच्या कचाट्यात सापडून अर्जुनावर जे संकट आलं होतं त्याचा सविस्तर विचार होणं आवश्यक आहे. असा सविस्तर विचार करण्याचं प्रमुख कारण म्हणजे गीतेतील विचार उपनिषदे वेदशास्त्र या मजबूत पायावर आधारित आहेत. तेव्हा त्यातील मूळ विचारांच्या आधारे या संकटांचं निवारण करण्याच्या दृष्टीने भगवंतांनी गीतेत केलेलं मार्गदर्शन लक्षात घ्यायला हवं. येथे एक गोष्ट घेऊ ती अशी की आपण सर्वांपुढे आपण हे करू का ते करू का काहीच करू नको अशा पद्धतीचे प्रश्न पडत असतात. तेव्हा सर्व बाजूंचा साधक बाधक विचार करणं आवश्यक असतं. त्या दृष्टीने कर्म जिज्ञासा या प्रकरणाची रचना लोकमान्यांनी केलेली आहे. या प्रकरणात 4थ्या अध्यायातील 16व्या श्लोकाचा विचार व त्यानुसार त्याचे निरूपण लोकमान्य करत आहेत. तो श्लोक गीताईप्रमाणे असा आहे. नेणती जाणते तेही काय कर्म अकर्म हे तुझं ते सांगतो कर्म जाणून सुटशील तू. भगवंत म्हणतात की जाणत्या लोकांनाही कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय हे माहीत नसतं. ते मी तुला समजावून सांगतो, ते समजून घे म्हणजे तुझी गोंधळातून सुटका होईल. लोकमान्य म्हणतात या श्लोकाबाबत भगवंतांना कर्मपर दृष्टीने काय सांगायचं आहे हे समजून घेण्यासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय, काया वाचा मनाची शुद्धता, इंद्रिय निग्रह हे 5 सनातन नीतिधर्म उपनिषद व वेदशास्त्रांच्या आधारे समजून घेणं आवश्यक आहे. कारण हे करू का ते करू या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर शोधायचं असेल तर ह्या 5 मुद्द्यांच्या आधारे केव्हा कसं वागायचं याचं समाधानकारक उत्तर मिळू शकतं. इथे एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती अशी की नीतिधर्माचे तंतोतंत पालन करणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असते. कारण त्याला व्यवहारही सांभाळायचा असतो. धर्मशास्त्र त्याला या कामी मार्गदर्शन करीत असते. त्यानुसार जो नीतिधर्माने वागतो तो नीतिशास्त्राच्या व्रताचे आचरण करीत असतो. धर्मशास्त्राचे महत्त्व योगशास्त्र नाकारत नसल्याने ज्याला योगाभ्यास करायचा आहे त्याने नीतिशास्त्राचे व्रत म्हणून केलेले आचरण पुरेसे आहे. मात्र ज्याला नीतिशास्त्राच्या तंतोतंत पालनाने मिळविणाऱ्या सिद्धी मिळवायच्या आहेत त्याने मात्र कोणताही किंतु परंतु मनात न बाळगता नीतिशास्त्रात सांगितले आहे त्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. याला महाव्रत असे म्हणतात. अर्थात त्यातून प्राप्त होणाऱ्या सिद्धींच्या प्रभावाने तो समाजाला त्रासदायक ठरणाऱ्या घटकांचे निर्मूलन करू शकतो. सध्या आपण नीतिशास्त्राचे पालन एक व्रत म्हणून कसे करायचे ते लोकमान्यांच्याकडून समजून घेत आहोत. याची वाचकांनी नोंद घ्यावी. अहिंसेबद्दल शास्त्रकार असे सांगतात की आपणहून हिंसा करू नये, कुणाचे मन कधी दुखू नये, पण कोणी मुद्दाम होऊन आपल्याला येऊन त्रास देऊ लागला तर बेशक त्याचं परिपत्य करावं. हाच खरा पुरुषार्थ होय. त्यासाठी महाभारतातील वनपर्वात ध्रुवाने बळीला केलेला उपदेश महत्त्वाचा आहे. आता सत्य या दुसऱ्या नीतिधर्माच्या मुद्द्याचा विचार करूया. हे तत्त्व सर्व जगाने सर्व धर्मांनी मान्य केले आहे. सर्व सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी ऋतम व सत्यम उत्पन्न झाली असून त्या सत्यानेच पंचमहाभूते आवरून धरलेली आहेत असे ऋग्वेदात म्हटलेलं आहे. सत्य परता नाही धर्म सत्यतेची परब्रह्म असं सत्याचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. जे काही बोलायचं आहे ते सत्याने पवित्र झालेले असेच बोलत जा असे म्हणूने सांगितले आहे. तैत्तिरीय उपनिषदातही सत्यम वद धर्मम चर
असे वचन आहे. इतर धर्मातही सत्यालाच पहिले स्थान दिलेले आहे. अशा रीतीने सर्वतोपरी सिद्ध आणि चिरकाल टिकणाऱ्या सत्यास काही अपवाद असतील असे कोणाच्या स्वप्नात तरी येईल काय? पण दुष्ट लोकांनी भरलेल्या या जगात व्यवहार कठीण आहे. समजा ज्याच्या मागे चोर दरोडेखोर लागलेले आहेत असा माणूस जर कुठे लपलाय हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या गुन्हेगारांना तो लपलेली जागा सत्य बोलायचं म्हणून सांगून टाकणार की असत्य बोलवून त्याचा जीव वाचवणार? कारण निरपराधी माणसाची हिंसा वाचवणं हा शास्त्राप्रमाणे सत्या इतकाच महत्त्वाचा मार्ग आहे. तेव्हा अट्टहासाने सत्य बोलायचं म्हणून धर्माशी बेईमानी करून स्वतःची समजूत घालून घेता येईल, पण धर्म फसत नाही, तुम्ही मात्र फसाल, असे महाभारतात अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. या सगळ्याचा विचार करून भगवंत महाभारतातील कर्ण पर्वात अर्जुनाला आणि शांती पर्वात भीष्म व युधिष्ठिराला असे सांगतात की न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखे असेल तर काही झाले तरी बोलू नये, आणि बोलणे आवश्यकच असेल तर सत्यापेक्षा खोटे बोलणे केव्हाही प्रशस्त असे विचारांती ठरलेले आहे. सनतकुमारांच्या आधारे नारद शुकास सांगत आहेत की सत्यापेक्षाही सर्वांचे हित असेल ते बोलावे, कारण सर्व भूतांचे ज्यात अत्यंत हित तेच माझ्या मते खरे सत्य होय. हीच गोष्ट व्यवहारात सर्वांनी आपण लक्षात ठेवली पाहिजे. क्रमशः आपण पुढील गोष्टी जाणून घेणारच आहोत. तर मंडळी, गीतेचे श्लोक मी सध्या शिकते, तर एक एक श्लोक त्याचा अर्थ मी पुढे जाऊन सांगणार आहे. पण ते श्लोक खूप क्लिष्ट आहेत, मला स्वतःलाच ते आधी पूर्ण शिकून घ्यायला लागणार आहे. तर त्याच्या अगोदर लोकमान्यांनी जे गीता रहस्याचं विवेचन केलेलं आहे ते सध्या आत्ता आपण ऐकतोय. तर तुमचे घरातली जी वृद्ध मंडळी असतील तर त्यांना आपल्या चॅनलवरचं जे आहे विवेचन सगळं अध्यात्म ते नक्की ऐकायला द्या. यूट्यूबवर जर त्यांना टी व्हीवर लावून दिलं तर ते ऐकू शकतात. त्याचा त्यांना खूप छान वाटेल, आनंद होईल त्याचा. तुम्हाला खूप पुण्याचं काम पत्रात पडेल, पुण्य भरपूर कमवाल तुम्ही त्याद्वारे. तर तुम्ही स्वतः सकाळी किंवा संध्याकाळी 15-15 मिनिट वेळ काढून जर सगळं अध्यात्माचं ऐकायला सुरुवात केलीत तर त्याचा तुम्हाला स्वतःला प्रचंड फायदा होईल. मुख्य म्हणजे तुमचा रागावर कंट्रोल येईल. जो सारखा उठसूट राग येत असतो तर त्याच्या रागावर कंट्रोल येईल. पॉझिटिव्ह विचार मनात येतील. डिप्रेशनमध्ये तुम्ही कधीही जाणार नाही. पॉझिटिव्ह विचार आल्यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. तर त्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या असंख्य मित्रमैत्रिणी, परदेशात जर तुमचे कोणी नातेवाईक असतील तर अशा अनेक लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. तर जसं मी आत्ता अध्यात्माचा स्वतः वाचते मला स्वतःला फायदा होतोय तसंच तुम्हालाही व्हावा असं अगदी मला मनापासून वाटतं. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमंडळींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत आपलं चॅनल नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.